आणि धर्म ही गोष्ट मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती प्रत्येक जण सांभाळतो. हिंदू जेव्हा सांभाळतो तेव्हा कशाला 4 प्रश्न विचारताय? हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारतं. तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळानंदगावकर गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? संपूर्ण सत्ता हातामध्ये दिली या महाराष्ट्रामध्ये हा राज ठाकरे गोहत्या बंदी कायदा लागू करेल. आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. लोकांसमोर आप लोगों के सामने बात कीजिए. 2 मिनिट सर, 2 मिनिट आप पीछे आइए सर. हे उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो. तो आप कभी भी ये सोच भी नहीं सकते कि एक ना एक दिन आप वापस जाओगे शिवसेना में. तुम जाओगे? जा सकता हूँ. कौन जा दो? तुम जाओ. मैं नहीं जाऊंगा. नहीं जाओगे? कभी नहीं जाओगे. कभी नहीं. सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. विश्वास ठेवणार का नाही मला माहिती आहे. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही इतक्या जवळून मला माहिती. सन्माननीय उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नाहीसे झाले पाहिजे. आज मोदी मुक्त भारत झाला पाहिजे. फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. ते सगळं ठीक आहे. पुढच्या इलेक्शनला मलाच निवडून द्या. एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना, अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन मी.